Good morning. Good morning, all of you. Good morning. Good morning, sir. Good morning, all of you. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, everyone. Good morning, sir. Good morning, all of you. Yes, yes. 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 Let's start. Last lecture, we write down the meaning of solitary confinement. Solitary, it means एकांतवास. Confinement कैद करणे. तो जो कैदी आहे, तो जो प्रिझनर आहे, ऑफेंडर आहे, त्या ऑफेंडरला कैद केलं जातं आणि तो एकांतवासात त्याला ठेवलं जातं. त्याला एकांतवासाची शिक्षा दिली जाते. सॉलिटरी कन्फाइनमेंट मीन्स, आपण असा अर्थ पाहिला होता, सॉलिटरी कन्फाइनमेंट मीन्स कीपिंग अ प्रिझनर. कीपिंग अ प्रिझनर थरोली आयसोलेटेड. थरोली, तो पूर्णपणे संपूर्णपणे आयसोलेटेड, वेगळा केला जातो फ्रॉम एनी काइंड ऑफ कॉन्टॅक्ट. त्याला कुठलाही कॉन्टॅक्ट त्याचं आउटसाइड द वर्ल्ड, जगाशी ठेवलं जात नाही. ओके. कोर्ट कॅन अवॉर्ड दिस पनिशमेंट ओनली व्हेन, आणि ही जी काही पनिशमेंट आहे ती पनिशमेंट कोर्ट अवॉर्ड करतो, परंतु अशा ही पनिशमेंट कधी ऑफेन्स अवॉर्ड केली जाते, व्हेन ऑफेन्स इज पनिशेबल विथ रिग्रस इम्प्रिझनमेंट. की तो जो कैदी आहे त्या कैदीने असा ऑफेन्स केलेला आहे की त्या ऑफेन्सला रिग्रस पनिशमेंट दिली जाईल किंवा रिग्रस पनिशमेंट देण्याजोगा त्यांनी ऑफेन्स केलेला आहे, रिग्रस पनिशमेंट, त्यावेळेस त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जाते. अशा गुन्हा केलेला आहे की त्या गुन्ह्याला रिग्रस इम्प्रिझनमेंट ही पनिशमेंट आहे. रिग्रस इम्प्रिझनमेंट तो गुन्हा त्या कायद्याने केलेला आहे. मग त्यावेळेस रिग्रस इम्प्रिझनमेंट असलेल्या गुन्ह्यासाठी तो ऑफेन्स त्यांनी केलेला आहे, तर त्या कायद्याला ही सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जाते. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू फॉलोइंग स्केल. आता ही रिग्रस इम्प्रिझनमेंटची स्केल काय, किती स्केलमध्ये ती पनिशमेंट दिली जाते. अकॉर्डिंग टू फॉलोइंग स्केल. अकॉर्डिंग टू फॉलोइंग स्केल, number 1, the term of imprisonment, the term of imprisonment of the term of imprisonment is up to 6 months, is up to 6 months. Solitary confinement cannot exceed 1 month. 1 month. Full stop. Full stop. ओके. इथे आपण असं लिहून घेतलं की इफ द टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट अप टू 6 मंथ, तर त्याला 6 महिन्यासाठी पनिशमेंट दिलेली आहे, 6 मंथची पनिशमेंट दिलेली आहे. तर त्या 6 महिन्याची जर पनिशमेंट दिली असेल रिग्रेस इम्प्रिझनमेंट, तर त्यापैकी 1 मंथ पेक्षा जास्त कॅन नॉट एक्सीड 1 मंथ, तर त्यावेळेस त्याला जी काय सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली असेल
तर ती सॉलिटरी कन्फाइनमेंट 1 महिन्यापेक्षा जास्त नसेल. त्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट दिलेले आहे 6 महिने, त्याला पनिशमेंट झालेली आहे 6 महिने. 6 महिन्यापैकी त्याला 1 महिन्यापेक्षा जास्त सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येत नाहीये. नेक्स्ट बी. सर हे नाही समजलं. हे पनिशमेंट किती झालेली आहे त्याला? 6 महिन्याची. येस. मग त्याला जास्तीत जास्त सॉलिटरी कन्फाइनमेंट किती देता येईल? 1 महिन्यासाठी. 1 महिना. म्हणजे पनिशमेंट जर 6 महिने असेल त्याला, तर त्या 6 महिन्यापैकी त्याला 1 महिन्यापेक्षा जास्त सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येत नाही. म्हणजे सर 6 महिने त्याला कुठली दुसरी पनिशमेंट दिली, पण त्यातला 1 महिना फक्त सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली का? येस. आपण दुसरी म्हणण्यापेक्षा रिग्रेस म्हणतो. आताच आपण अगोदरच्या पॅरामध्ये आपण सांगितलं की रिग्रेस इम्प्रिझनमेंट असेल तर सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येते. ओके. Next B. The term of imprisonment is more than 6 months. Is more than 6 months. Is more than 6 months. But less than 1 year. But less than 1 year. But less than 1 year. Comma, solitary confinement cannot exceed 2 months. 2 months. Full stop. Cannot exceed 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 2 months. हे पहा, आता पनिशमेंट त्याला झालेली आहे 6 मंथ पेक्षा जास्त आहे, परंतु 1 वर्षाच्या आत आहे. त्याला पनिशमेंट रिग्रेस इम्प्रिझनमेंट किती झालेली आहे त्याला? 6 महिन्यापेक्षा 6 महिन्यापेक्षा जास्त आहे, परंतु 1 वर्षाच्या आत आहे. तर त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट कॅनॉट एक्सीड 2 मंथ. 2 महिन्यापेक्षा जास्त त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येत नाही. कोण सांगेल का सेकंड पॉइंट? ऑफेंडरला रिग्रेस इम्प्लिमेंट झालेले आहे 6 महिन्यापेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी, तर त्याला 2 महिन्यापेक्षा जास्त सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येत नाही. करेक्ट. थर्ड पॉइंट. If the term of imprisonment is more than 1 year. Comma, solitary confinement cannot exceed 3 months. Cannot exceed 3 months. ओके. त्या ऑफेंडरला आता पनिशमेंट किती झालेली आहे? 1 वर्षापेक्षा जास्त आहे. 1 वर्षापेक्षा जास्त त्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट झालेली आहे. 1 वर्षापेक्षा जास्त. तर त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट किती दिली जाईल? कॅनॉट एक्सीड 3 मंथ. 3 महिन्यापेक्षा जास्त त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येणार नाही. जर त्या ऑफेंडरला रिग्रेस इम्प्रिझनमेंट किती असेल? मोर दॅन 1 इयर. Yes, anybody third point? Explain. जर एखाद्या गुन्हेगाराला 1 वर्षापेक्षा जास्त सक्षम
कारावास झाला असेल तर त्याला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येणार नाही. ओके. सर एक प्रश्न होता. बरं बोला. ही जी सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे, आता समजा 6 महिन्याची शिक्षा झाली आणि 1 महिन्याच्या कालावधीसाठी आपल्याला द्यायची आहे सॉलिटरी कन्फाइनमेंट. मग ती सलग दिली जाते की थोड्या थोड्या पिरियड मध्ये दिली जाते? Yes, कारण की yes. सलग दिली तर त्या कैद्याच्या प्रकृतीवर वगैरे फरक पडत असणार आहे आणि ह्युमन राईटचं व्हायलेशन होत असणार आहे. करेक्ट. येस, तर आता पुढचा आपला जो पॉइंट आहे तोच आहे. लिहून घ्या तो पॉइंट, तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. पुढचा पॉइंट, अकॉर्डिंग टू सेक्शन 74 अकॉर्डिंग टू सेक्शन 74 74 अकॉर्डिंग टू सेक्शन 74 in no case sentence of solitary confinement may be awarded more than 14 days. Sir, can you repeat it? In no case, according to section 74, in no case, the sentence of solitary confinement may be awarded, solitary confinement be awarded more than 14 14 days at a time and it must be imposed at intervals full stop. Okay, according to section 74 it stated that no case, कुठल्याही केस मध्ये solitary confinement may be awarded more than 14 days. कुठल्याही केस मध्ये 14 दिवसापेक्षा जास्त सॉलिटरी कन्फाइनमेंट अवॉर्ड करायची नाही. ऍट अ टाइम जास्तीत जास्त 14 दिवस सॉलिटरी कन्फाइनमेंटची पनिशमेंट द्यायची ऍट अ टाइम. ओके, ऍट अ टाइम अँड इट मस्ट बी इम्पोज्ड ऍट इंटरवल. आणि ही जी काय पनिशमेंट आहे ही पनिशमेंट कशी दिली जाईल? ऍट इंटरवल. तर इंटरवल केलं जाईल आणि मग नंतर त्याला साध्या कायद्यामध्ये आणले जाईल, परत त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये जाईल, परत त्याला साध्या कायद्यांमध्ये आणले जाईल, परत सॉलिटरी कन्फाइनमेंट, असं इंटरवल केलं जाईल आणि ही पनिशमेंट अवॉर्ड केली जाईल अकॉर्डिंग टू सेक्शन 74. येस, सेक्शन 74. एनीबडी काय म्हणतो सेक्शन 74? तो इंटरव्हल किती राहील सर? एक सॉलिटरी कन्फाइनमेंट इंटरव्हल समजा 14 दिवसाचं त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट दिलं तर त्याच्यानंतर परत किती दिवस नाही द्यायला पाहिजे असं काय आहे का? नाही, इंटरव्हल्स त्याला 14 दिवस पर्यंत सॉलिटरी कन्फाइनमेंट आणि एकदा का ते साध्या कायद्यामध्ये आला की नंतर मग जसं त्याला ते अथॉरिटी समजेल, योग्य समजेल, डीम फिट समजेल त्याप्रमाणे परत त्याला लगेच ते जी काय सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे दिली जाईल. सलग देता येणार नाही, ऍट अ टाइम देता येणार नाही. ऍट अ टाइम जास्तीत जास्त किती दिवस? 14 दिवस. असं का असेल? सर त्याच्या तब्येतीवर फरक पडत असणार आहे, म्हणजे त्याला दिवस रात्र परत समजणार नाहीत आणि त्याचं आरोग्य ढासळू शकतं म्हणून. मानसिक स्थितीवर परिणाम होत असणार. It affects the psychology of that offender.
mental condition of that offender. In this kind of punishment, the accused is a chances to become mental. तो वेडा होण्याची शक्यता आहे. तो ते वेडा होण्याची शक्यता आहे. कारण का की पहा तो एकटा आहे, तर एकटा असल्यानंतर त्याच्या मेंटल कंडिशन वरती अफेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे. Yes, got it, solitary confinement? येस सर. Yes. Next point. Next kind of punishment. Next kind of punishment. Forfeiture of property. Forfeiture. F-O-R-F-O-R-F-E-I-T-U-R-E. Forfeiture of property. What is mean by forfeiture? दंड असा दंड जो द्यायचा आहे तो. जप्ती. जप्त करणे. To seize. Yes, एखादा ऑफेंडर आहे आणि एखादा कन्व्हिक्ट आहे आणि तो कन्व्हिक्ट त्याची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी काय केली जाते कोर्टाकडून फॉरफिट केली जाते, जप्त केली जाते. जप्त करणे. नेक्स्ट हा झाला कितवा 5वा पॉइंट. सॉरी, पहिली काइंड ऑफ पनिशमेंट आपण पाहिली. 1 नंबर डेथ, 2 नंबर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, 3 रिग्रेस इम्प्रिझनमेंट, 4 सिंपल इम्प्रिझनमेंट, 5 सॉलिटरी कन्फाइनमेंट, 6 फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी आणि लास्ट आहे पहा फाईन. फाईन नावातच आहे फाईन. व्हॉट इज मीन बाय फाईन? दंड भरावा लागणे पैशाच्या स्वरूपात. Here we completed the types of punishment. Types of punishment. The next chapter. Next chapter. Heading the general exception. General exception. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर जनरल एक्सेप्शन. मला एक सांगा, एक क्रिमिनल लॉ एक सांगा की एक पर्सन आहे आणि त्या पर्सनने एखादा क्राईम केला असेल, ऑफेन्स केला असेल, तर एक पर्सन आहे आणि ह्या पर्सनने क्राईम केला किंवा कुठलाही ऑफेन्स केला तर व्हॉट इज द रिझल्ट ऑफ हिज ऑफेन्स, ऑफ हिज क्राईम? त्याचा परिणाम काय होतो? शिक्षा. It could be punishment, financial punishment, or imprisonment, Any kind of or both, punishment. or both. Yes, any kind of punishment is awarded for his activity, his crime, his offense. Any kind of punishment. That punishment may be from death penalty to imposition of fine. Range from death penalty to imposition of fine. It is depend upon its nature of crime, which is committed by that person. की त्या पर्सनने कुठला ऑफेन्स केलेला आहे त्यावरती त्याची पनिशमेंट ठरते. मग त्यांनी जर सिव्हिअर नेचरचा ऑफेन्स केला असेल तर त्याला डेथ पेनल्टी होईल. त्यांनी जर अगदी पेट्टी ऑफेन्स केला असेल तर त्याला फाईन केला जाईल आणि त्याला सोडून देण्यात येईल. किंवा आणखी त्यांनी कुठलाही ऑफेन्स केला असेल त्याप्रमाणे त्याला रिग्रेस इम्प्रिझनमेंट होईल, सिंपल इम्प्रिझनमेंट होईल, सॉलिटरी कन्फाइनमेंट होईल, व्हॉट एव्हर मे बी, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ होईल, अशी कुठलीही पनिशमेंट होईल. परंतु त्यांनी काही ऑफेन्स केला असेल तर. ओके, आपण कार्डिनल प्रिन्सिपल, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल क्रिमिनल लॉचं पाहिलेलं आहे की एखादा पर्सन जर क्राईम करतो तर त्याला क्रिमिनल लायबिलिटी इम्पोज केली जाते. दिस इज अ कार्डिनल प्रिन्सिपल, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ अ क्रिमिनल लॉ, that anyone committed offense, then that person is having punishment, awarded punishment for that crime, that offense. त्या पर्सनने जर क्राईम केला असेल, त्या पर्सनने ऑफेन्स केला असेल, त्या ऑफेन्स साठी, क्राईम साठी त्या पर्सनला
पनिशमेंट दिली जाते, असं आपण एक क्रिमिनल लॉचं प्रिन्सिपल पाहिलेलं आहे किंवा आपल्याला तो वेल नोन आहे, सर्वांनाच माहिती आहे की एखादा पर्सन ऑफेन्स केला तर पनिशमेंट आहे. परंतु आता हा जो आपण चॅप्टर पाहतो तो चॅप्टर आहे जनरल एक्सेप्शन. नावातच आहे बघा, जनरल सर्वसामान्य, एक्सेप्शन अपवाद. ओके, तर हे नावातच आहे की हे अशा सर्टन काइंड्स ऑफ ऑफेन्सेस आहेत, अशा काही सर्टन काइंड्स ऑफ ऑफेन्सेस आहेत की ते ऑफेन्सेस घडलेले आहेत, त्या कंडिशन मध्ये घडलेले आहेत, त्या सेक्शन प्रमाणे घडलेले आहेत, परंतु त्या पर्सनला क्रिमिनली लायबल धरता येत नाहीये, म्हणजे त्या पर्सन्सला पनिशमेंट होत नाहीये. हे एक्सेप्शन्स आहेत. ओके, आपण कुठला ऍक्ट पाहतोय, हा कुठला कोड पाहतोय? इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड मध्ये काय सांगितलेलं आहे? सेक्शन्स आहेत. सेक्शन मध्ये डेफिनेशन ऑफ ऑफेन्स आहे, डेफिनेशन ऑफ क्राईम आहे, त्याबरोबर पनिशमेंट आहे. आणि आपण असं म्हणतो की जर त्यांनी त्या डेफिनेशन प्रमाणे ऑफेन्स केला असेल तर त्या पर्सन्सला आपण पनिशमेंट सांगितलेली आहे, त्याच्या खालोखालच लगेच पनिशमेंट सांगितलेली आहे. ओके, परंतु असे हे हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टर मध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे काय ऑफेन्सेस आहेत किंवा हे जे काय काइंड्स आहेत, हे सेक्शन्स आहेत, हे सेक्शन काय करतात? प्रोव्हाइड अ जनरल एक्सेप्शन टू दॅट पर्सन. That person committed certain kind of offenses, but that person is not held criminally liable. तो पर्सन लायबल होत नाही. ओके, इंट्रोडक्शन. Criminal liability can be imposed. Criminal liability can be imposed. लादने, देने. Criminal liability can be imposed on a person for violation of criminal law. Full stop. However, there's always more to consider. there are certain exceptions to this rule. There are certain exceptions to this rule. Full stop. Chapter 4 of Indian Penal Code from section 76 chapter, from section 76 chapter to 106 has been dealt with 7 important exceptions. Wherein person may be excused of crime. Full stop. This is the introductory part of this chapter. Introduction. Criminal liability can be imposed on a person.
क्रिमिनल लायबिलिटी इम्पोज केली जाते. हे पहा, आता सांगितल्याप्रमाणे या क्रिमिनल लॉचा एक रूल आहे की जो पर्सन क्राईम करतो त्या पर्सनला पनिशमेंट दिली जाते. हा क्रिमिनल लॉचा रूल आहे. जो पर्सन क्राईम करतो त्याला क्रिमिनल लायबिलिटी इम्पोज केली जाते, म्हणजे त्याला पनिशमेंट अवॉर्ड केली जाते, पनिशमेंट दिली जाते. ओके, हा एक रूल आहे. हाऊएव्हर देअर आर सर्टन एक्सेप्शन टू दिस रूल. परंतु ह्या रूलला काही एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. हा रूल आहे आणि ह्या रूलला काही एक्सेप्शन्स आहेत आणि ते एक्सेप्शन चॅप्टर 4, आपण जो इंडियन पिनल कोड आहे त्या इंडियन पिनल कोड मध्ये 4 नावाचा चॅप्टर आहे, 4 नावाचा चॅप्टर आहे, 4th नंबरचा चॅप्टर आहे, तो आहे जनरल एक्सेप्शन. हा चॅप्टर आहे 4 नंबर चॅप्टर. तर तो आहे तो चॅप्टर सांगतो आपल्याला सेक्शन 76 ते 107, सेक्शन 76 to 106, 76 ते 106 हे सेक्शन्स आहेत. त्या सेक्शन्स 4 नंबर चॅप्टर मध्ये आहेत आणि तो 4 नंबर चॅप्टर जनरल एक्सेप्शन आहे आणि तो आहे हॅज बीन डेल्ट विथ 7 एक्सेप्शन. आणि हा चॅप्टर 7 एक्सेप्शन्स आहेत, 7 एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. आणि त्या अपवादामध्ये तो पर्सन आहे, तो पर्सन काय होतो, वेअर इन अ पर्सन, त्या अपवादानुसार तो पर्सन आहे, तो पर्सन काय होतो, मे बी एक्सक्यूज्ड, त्याला माफी दिली जाते. एक्सक्यूज केलं जातं, त्याला माफी दिली जाते ऑफ क्राईम. त्यांनी जरी ती ऍक्टिव्हिटी केली असेल, त्यांनी जरी तो क्राईम केला असेल तरी त्या क्राईम पासून त्याला एक्सक्यूज केलं जातं, माफ केलं जातं. ओके, थोडक्यात मला इंट्रोडक्शन सांगा. आता आपण जे काही लिहून घेतलं ते. Yes, anybody? Yes. जर एखाद्या व्यक्तीने चॅप्टरचं नाव सांगा मला आपल्याला. चॅप्टरचं नाव जनरल एक्सेप्शन, सामान्य अपवाद, बरं सेक्शन 76 to 106. बरं. जर एखाद्या व्यक्तीने कायद्याविरुद्ध एखादा कृत्य केला असेल तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यासाठी पात्र ठरतो. मात्र शिक्षेसाठी त्यामध्ये काही त्याला यामध्ये त्याला काही अपवाद आहेत की त्याला ते गुन्ह्यापासून वाचवू शकतात. हे चॅप्टर 4 मध्ये आयपीसीच्या चॅप्टर 4च्या सेक्शन 76 ते 106 मध्ये दिलेले आहे. त्यामध्ये 7 महत्वाचे एक्सेप्शन दिलेले आहेत, ज्या एक्सेप्शनच्या आधारे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. गुन्हा दाखल होतो पण त्याला पनिशमेंट होत नाही. हो, सॉरी सर. Yes, everybody got it? येस सर. Yes. सर याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स मध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर ते जनरल एक्सेप्शन मध्ये येतं का? येस. आता आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण असं लिहून घेतलेलं आहे, देयर आर 7 एक्सेप्शन प्रोव्हाइडेड अंडर दिस चॅप्टर. ह्या चॅप्टर मध्ये 7 एक्सेप्शन्स आहेत, 7 ते आपण आता लिहून घेतलेलं आहे. तर ते 7 कुठले आहेत आणि ते 7 आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे हा चॅप्टर आपण डिस्कस करणार आहे. तर आता आपण काय पाहणार आहेत, 7 एक्सेप्शन, 7 एक्सेप्शन which deals with the exception to this general rule. Which general rule? If man committed any offense, then that man is held criminally liable. This is a general rule, and this general rule having exception, and these exceptions are included in general exception chapter number 4 of Indian Penal Code, and that chapter compares the section from section 76 to 106. Okay, there first exception, write down first exception, mistake of fact, into bracket, Some mistake of fact वस्तुस्थिती, fact, fact,
into bracket section 76/76/79 79. Next point, Judicial Act JUDICIAL Judicial Acts into bracket section 77 comma 78. Third point, accident into bracket section 80. Fourth point, absence of criminal intention. Absence of criminal intention, section into bracket section 81 to 86 81 ते 86 comma 92 92 to 94 94 92 ते 94 81 ते 86 92 ते 94 bracket complete. Fifth point, act done with consent. Act done with consent. Act done with consent into bracket section 87 into bracket section 87 to 91 91 87 ते 91. Next point, 6 Trifling Act TRIFLING 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 Act section 95 सर रिपीट करा ना. Trifling Trifling Act section 95 7 last exception 7 right of private defense into bracket section 96 to 106 106 to
106. 106. Let me know, anybody can read one by one these S7 exception. Number one exception. Yes, anybody? Yes, sir. Number one Mistake of exception. fact. Mistake of Mistake of fact. section. Section 76/79. Yes. Number two. Judicial Act. Judicial Act. Yes. Judicial Act. 78. Number three. Accident. Section number 80. Yes. Number four. Absence of Criminal criminal intention. Yes. Number five. act done with consent. Section 87 to 91. Correct. Number six. Stifling Act Section Yeah. 95. Section 95. Yes. Number seven. Right of Right private of defense. private defense. Section 96 to 106. 106. Yes. Next para. Next para. Heading द्या आता. First heading द्या. Mistake of fact. आता आपण पहिलं एक्सेप्शन शिकूया. फर्स्ट एक्सेप्शन कुठलं येणार? येस, आपण आता 7 लिहून घेतले, त्यापैकी पहिलं कुठलं? Mistake of facts. येस, हेडिंग द्या. मिस्टेक ऑफ फॅक्ट. ठीक आहे, 1 मिनिट राहिलंय, काय होणार नाही. आपण उद्यापासून हे उद्या घेऊया. 1 2 3 4 असे 7 एक्सेप्शन पाहणार. मिस्टेक ऑफ फॅक्ट. येस. ठीक आहे, 1 मिनिट आहे. कोणाला आणखी काही डाऊट्स असतील तर विचारा. आपण 1 मिनिटात आपण तो डिस्कस करूया. नसेल तर मग लिहू झालं तर चालेल. आणि उद्या आपण काय करू, हा मिस्टेक ऑफ फॅक्ट कंटिन्यू करू. फर्स्ट एक्सेप्शन नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. ओके सर. येस, काय होणार नाही आता, अर्धच राहील. त्यापेक्षा उद्यापासून आपण स्टार्ट करूया. हे 1 मिनिट आहे. काय डाऊट असतील तर विचारा. अदरवाइज लिहू झालं तर चालेल. थँक्यू सर. बाय सर. येस. ओके. येस.